मंडई बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे। संतोष देशमुखांची ज्या प्रकारे क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून नराधम मारेकरांनी त्यांची कशी निर्घृण हत्या केली, कोणकोणती शस्त्र वापरली, कसा मारेकरांनी त्यांचा हत्या करतानाचा व्हिडिओ काढला आणि देशमुखांची हत्या निष्ठुरपणे एन्जॉय केली याबद्दल आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे। आजही भाजप आमदार सुरेश धस यांनी अत्यंत खळबळजनक असा दावा केलाय। देशमुखांना मारताना नराधम आरोपी किती क्रूर वागले त्याबद्दलही सुरेश धस आज बोलले। दरम्यान भैया पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी तर आता अशी भविष्यवाणी केली आहे की येत्या 14 तारखेला वाल्मीकरांना जामीन मिळेल आणि त्याचे समर्थक जेसीबीतून फुलं उधळताना दिसतील। हे चित्र पाहण्यासाठी तयार राहा। संतोष देशमुख यांच्या भावाने आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतलेली आहे। नेमका काय घडामोडी सुरू आहेत बीडमध्ये त्यावर नजर टाकूया। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। म्हणजे आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। संतोष देशमुखांची आई, पत्नी, मुलगी व मुलगा यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदंडा हे देखील तिथं उपस्थित होते। बीड मधील गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही, तसंच कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांनाच SIT मध्ये घेणार असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना दिलेलं आहे। आता हे झालं न्यायिक लढाईबद्दल, पण मंडई सरपंचांची हत्या कशी केली याबद्दल आज सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली हत्या ही साधी नव्हती। त्यांच्यावर 156 वार करण्यात आले होते। जवळपास 56 वार तसेच 1.5 लिटर रक्त साकळलं होतं। ही मारहाण करताना आरोपींनी व्हिडिओ देखील बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख मला मारू नका असं जीवाच्या आकांताने ओरडत होते, तसंच पाहण्यासाठी भीक मागत होते, तरी देखील आरोपी त्यांना मारत होते अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। मुंबईतील आझाद मैदान इथं सरपंच आंदोलनात सुरेश धस सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी हा प्रसंग इतर सरपंचांना सांगितला। त्या आंदोलनात सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते। सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हा चांगला माणूस होता, सरपंच त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य झाला असता एवढा तगडा होता। संतोष देशमुखाचा गुन्हा काय तर फक्त खंडणी बहादरांनी मागितलेल्या खंडणीला तो आडवा आला, कारण त्याच्या गावातील दलित वॉचमनला मारलं, त्याला मारू नका एवढंच काही त्यानं सांगितलं, हीच चूक त्याच्या जीवावर बेतली, दुसरी कोणतीही त्याची चूक नाही, त्याचा निर्गुण खून करण्यात आलाय। आपल्या मराठी शब्दकोशातील सर्व शब्द कमी पडतील इतक्या अमानुषपणे त्याला मारहाण करण्यात आली आहे। नराधमांनी संतोष देशमुखांच्या मारहाणीचे व्हिडिओ काढले। ते व्हिडिओ काढताना हे लोक मजा घेत होते, व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्याला दाखवत होते, बघायला कसं मारतोय मी, तो मोठ्याने ओरडतोय, पाण्यासाठी भीक मागत होता, तो म्हणत होता, बाबाओ मला सोडा, मी कोणालाच नाव सांगणार नाही, माझ्या गावाला पण सांगणार नाही, आता बास करा, मारू नका, तरी सुद्धा वरून मारत होते। आरोपी मारहाण करताना बेभान झाले होते। या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे 100% 302 मध्ये येणार आहेत, त्यांच्यावर मोक्का लागला पाहिजे। दरम्यान अमानुष मारहाणीनंतर जखमी झालेल्या संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांकडे पाणी मागितलं, पण आरोपींनी त्यांना हीन पातळीची वागणूक दिली असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुरेश धस यांनी असा धक्कादायक दावा केला की सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा हा व्हिडिओ SITच्या हाती लागलाय। आरोपीच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते। या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना आरोपी मारहाण करत होते आणि आनंद लुटत होते असं SITने कोर्टात सांगितलं आहे। या संदर्भातील सगळे पुरावे SITने कोर्टात सादर केले आहेत। व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले, त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला होता, परंतु SITने तो पुरावा रिकव्हर केलाय। मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा मिळवला असल्याचं SITने कोर्टात सांगितलंय। सुरेश धस यांनी पुढे असं म्हटलं की कोर्टात आता काही गोष्टी उघड होत आहेत, पण मी या गोष्टी सभागृहात सांगितल्या होत्या। संतोष देशमुख यांचा छळ करून त्याचे व्हिडिओ कोणाला तरी पाठवले जात होते। हे प्रकरण अतिशय हीन पातळीवरचं आहे। क्रोऱ्याच्या घटनांचा उल्लेख झाला तरी रक्त सळसळ करत आहे। त्यांनी गोळी घालून ठार केलं असतं तर लोकांमध्ये फार संताप नसता, पण संतोषचा अमानुष छळ करण्यात आला। संतोषनं पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावर आरोपींनी लघुशंका केली असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय। इतक्या विकृतपणे त्याला वागणूक दिली। सुदर्शन घुले, प्रतीक घुले ही सगळी टोळी अतिशय वाईट विकृत आहे। संतोषला घेरून अमानुष मारहाण करण्यात आली असल्याचं धस यांनी सांगितलं। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ SITने रिकव्हर केला।
संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्र वापरली याची देखील माहिती SIT समितीने कोर्टात दिली. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याच्या एका बाजूवर काळ्या करदगोट्याने मूठ तयार केली होती, लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, तसेच लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती देखील वापरली होती, असं SITने सांगितलेलं आहे. यावरून हे किती भयानक प्रकरण आहे याची कल्पना आता तुम्हाला आली असेल. दरम्यान आज सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर वसुलीचा आरोप केला. ते म्हणाले, ज्या बँका पतपेढ्या बुडाल्या त्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे. पोलिसांनी तपास केला, त्यात खाडे नावाचा अधिकारी आहे, त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले. वाल्मिक कराडनं एका स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करून त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली. असे पैसे देण्याघेण्यात, पैसे बुडवण्याच्या प्रकरणात लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही पैसे बुडवणाऱ्याच्या बाजूने उभं राहिले. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर पुढे त्यांनी केलेल्या आरोपांनुसार डिफेंडर गाडी आणि त्या पोलिसाला वाचवायला वाल्मिक कराड होता. उद्या किंवा परवा जिथे कुठे मोर्चा असेल तिथे त्यांच्या प्रॉपर्टीची आकडेवारी जाहीर करेन, असंही सुरेश धस म्हणाले. बापू आंधळे हत्या प्रकरणावर बोलताना सुरेश धस म्हणाले, बबन गीते या व्यक्तीचा त्या कोणाशी काहीही संबंध नाही. नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलं, कारण विधानसभेला तो उमेदवार होतो की काय त्यासाठी अशा पद्धतीने काटा काढण्यात आला, असं धक्कादायक विधान सुरेश धस यांनी केलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आमदार प्रकाश सोळंके यांनी तशी मागणी केली आहे. मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो, पण मी आता स्पष्टपणे बोलतोय, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा घेणं कोणाच्या हातात आहे, असा उलटा सवाल सुरेश धस यांनी माध्यमांना केला. पण अशातच आता सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनीही वाल्मिक कराडबाबत एक खळबळजनक दावा केलाय. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी यावर भाष्य केलंय. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार मसाजोग प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव कुठे येऊ नये म्हणून CID काम करत आहे. CIDने वाल्मिकचे फोन अजून जप्त केले नाही. वाल्मिकच्या मुलांची चौकशी केली नाही. वाल्मिकला CID कडून VIP वागणूक दिली जात आहे. प्रकरण होऊन आज जवळपास महिना होईल. अजूनही वाल्मिकवर मोक्का आणि 302 लावण्याचे काही प्रयोजन दिसत नाही. सगळे पोलीस वाल्मिकलाच वाचवत आहेत. पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत आहेत. अनेक जण मॅनेज केले आहेत. आज 7 दिवस झाले वाल्मिकला ताब्यात घेऊन. काय चौकशी केली आहे? तपास 2% पण पुढे गेला नाही. वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल असं प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आता आपण सगळ्यांनी 14 तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेटस सोबत JCBने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार राहा. सुरेश धस नाटकीपणा करून फडणवीसला डिफेंड करत आहेत आणि फडणवीस मुंडेसहित वाल्मिकला वाचवत आहेत, अशा आशयाचं ट्विट भैया पाटील यांनी केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता संजय राऊत यांनी X या समाज माध्यमावर एक फोटो पोस्ट लिहिली आहे. त्या सदर फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा देखील त्या फोटोमध्ये उभा असलेला दिसतोय. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या बाजूलाच धनंजय मुंडे उभे असलेले दिसत आहेत. त्या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 असं प्रिंट झालेलं दिसत आहे. हा फोटो पोस्ट करून राऊतांनी एका फ्रेममध्ये सगळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायत, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी, आम्ही सगळे जळून घेतो, असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता पुढील तपासात काय समोर येत आहे? कृष्णा आंधळे नेमका कधी पोलिसांच्या हाती सापडणार? देशमुखांच्या कुटुंबियांना कधी न्याय मिळणार? याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.